नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 10वी बेसवर 484 जागेसाठी भरती आलेली आहे। तर यामध्ये बघा पोस्ट कोणती दिलेली आहे तर बघा सफाई कर्मचारी व सब स्टाफ किंवा स्टाफ या पदाची भरती आहे। म्हणजे 484 जागेसाठी ही भरती होणार आहे आणि ह्या भरतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा दिलेल्या आहे। तर बघा फॉर्म हे IBPS मार्फत भरला जाणार आहे आणि त्यानंतर जे फॉर्मचं रजिस्ट्रेशन आहे ते 20/12/2023 पासून सुरू होणार आहे आणि 9/1/2024 पर्यंत आपण अर्ज करू शकतो। त्यानंतर SC ST कॅन्डिडेटला 175 रुपये ही फी लागणार आहे फॉर्मसाठी आणि 850 रुपये OBC ओपन कॅटेगरीला चालान लागणार आहे। त्यानंतर बघा प्री एक्झाम ट्रेनिंगसुद्धा होणार आहे। याच्यामध्ये जे विद्यार्थी फॉर्ममध्ये यस करतील प्री एक्झाम ट्रेनिंगसाठी तर ते जानेवारी 2024ला होणार आहे। त्यानंतर प्री एक्झाम ट्रेनिंग जे कंडक्ट करणार आहे ते जानेवारीमध्येच होणार आहे। म्हणजे हॉल तिकीटसुद्धा जानेवारीमध्ये येईल यांची आणि जे ट्रेनिंग आहे ते सुद्धा जानेवारीमध्येच होणार आहे। त्यानंतर बघा जे ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचे जे कॉल लेटर आहेत ते आपल्याला जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यामध्ये येणार आहे। त्यानंतर ऑनलाईन एक्झाम जी आहे ती फेब्रुवारीमध्ये होईल। त्यानंतर रिझल्टसुद्धा फेब्रुवारीमध्ये लागेल आणि जे कॉल लेटर आहे झोन वाईज ते मार्चमध्ये आणि सिलेक्शन जे आहे ते एप्रिलपर्यंत म्हणजे एप्रिलपर्यंत मुलांना जॉईनिंग मिळून जाणार आहे। तर यासाठी सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात। एज्युकेशन फक्त 10वी पास मागितलेलं आहे। तर यामध्ये बघा जे पे स्केल आहे ते सुद्धा यामध्ये डिस्प्ले केलेलं आहे PDF मध्ये आणि ही जी PDF आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तिथून डाउनलोड करून एकदा पूर्ण PDF रीड करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करा। त्यानंतर बघा यामध्ये जे एज क्रायटेरिया दिलेला आहे तो एज क्रायटेरिया बघा तर जनरल कॅटेगरीला रिलॅक्सेशन नाही आहे। त्यानंतर SC आणि ST कॅटेगरीला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि OBCला 3 वर्षाचं। त्यानंतर हँडिकॅपला 10 वर्षाचं हे एज रिलॅक्सेशन असणार आहे। आणि सिलेक्शन प्रोसिजर बघा काय असणार आहे तर आपला एक ऑनलाईन पेपर होणार आहे जो कंडक्ट करणार आहे IBPS आणि त्यानंतर लोकल लँग्वेज म्हणजे जे तुमची लोकल लँग्वेज आहे जशी आपली मराठी लोकल लँग्वेज आहे त्याची सुद्धा एक टेस्ट होणार आहे। त्या टेस्टच्या 2 टेस्टच्या भरोशावर आपलं जे सिलेक्शन होणार आहे। तर पहिली जे एक्झाम असणार आहे त्यामध्ये बघा इंग्लिश लँग्वेज, त्यानंतर जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी अरिथमॅटिक, रिझनिंग, तर अशा 4 पार्टमध्ये ही जी एक्झाम आहे ही होणार आहे आणि टोटल जे क्वेश्चन असणार आहे ते 70 क्वेश्चन असणार आहे आणि 90 मिनिटाचा टाईम दिलेला असणार आहे। ही एक्झाम फर्स्ट होणार आहे आणि त्यानंतर जी एक्झाम होणार आहे 30 मार्काची ती होणार आहे लोकल लँग्वेज टेस्ट आणि ती होणार आहे 30 मार्कासाठी 30 मिनिटासाठी। म्हणजे आपल्याला यामध्ये जी आपली लँग्वेज आहे त्या संदर्भात सर्व क्वेश्चन विचारण्यात येणार आहे। आणि यामध्ये बघा कास्ट वाईज ज्या जागा आहे त्या झोन वाईज डिस्प्ले केलेल्या आहे भोपाळ, दिल्ली, कोलकाता, पटना। तर यामध्ये बघा पुणे एक झोन आहे या झोनच्या सुद्धा जागा दिलेल्या आहे। जसं बघा अमरावतीला 27 जागा आहे। त्यानंतर बघा नागपूरला 18 जागा आहेत। त्यानंतर बघा अहमदनगरला 18 जागा आहे, औरंगाबादला 13, नाशिकला 16 आणि पुणे डिव्हिजनला 15 जागा आहे। अशा टोटल 118 जागेसाठी ही भरती होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये टोटल 118 जागेसाठी ही भरती होणार आहे। आणि यामध्ये बघा जे सेंटर दिले आहे ते महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर हे सेंटर दिलेले आहे। तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी व स्टाफसाठी जागा आलेल्या आहेत। तर 484 जागेसाठी ही भरती होणार आहे। 20/12/2023 पासून अर्ज सुरू झालेले आहे म्हणजे आजपासून अर्ज सुरू झालेले आहे आणि 9/1/2024 ही लास्ट डेट असणार आहे। SC STला 175 रुपये चालान असणार आहे आणि ओपन कॅटेगरी OBC कॅटेगरीला 850 रुपये चालान असणार आहे। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त 10वी पास पाहिजे। जे विद्यार्थी 10वी पास आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। यामध्ये अमरावती, नागपूर, पुणे डिव्हिजनसाठी जागासुद्धा दिलेल्या आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्यावे व या संदर्भात जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।